अहो वहिनी, मी म्हटलं ना मी करते म्हणून. कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवा हो. अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. अहो ऐका ना वहिनी. जळलं मेलं माझ्या मेलीचं नशीब ते. का का म्हणून या घरात लग्न करून आले मी? चूक पण माझीच आहे म्हणा. प्रेम झालं ना मला मोहनरावांवर. मला जर माहिती असतं ना या घरात मला किंमत मिळणार नाही म्हणून मी आलेच नसते. तशीच राहिली असते. यांना तरी कोण बोलणार म्हणा. सांगत होते घरातला व्यवसाय थोडं लक्ष घाला, पण नाही, मला म्हणे नोकरीच करायची आहे. काही ती फुटकी नोकरी आणि टिचभर पगार फुलाला पुरायचा आहे. बरं झाला की मातृभक्त हनुमान असल्यासारखा सगळा पगार वहिनीलाच द्यायचा आहे आणि बायकोला काय काहीच नाही. जळलं बिलं लक्षण ते. आपल्याला एक मुलगी आहे, तिच्यासाठी काहीतरी करावं. पण नाही, दानशूर करणं ना मी काय म्हणते, स्वतःसाठी काहीतरी ठेवावं. ते म्हणतात ना दैव देत आणि कर्म नेत. यांना कोण सांगणार? बाई 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 बाई, माझा अजून स्वयंपाक व्हायचा आहे. नाही आवरलं तर ती भवानी सुपर्णा कसली शूर्पणखा दिवसभर टळुळी लोळत पडलेली असते. मला एका कामात म्हणून मदत नाही. काहीतर म्हणे बिचारी दिवसभर काम करून दमलेली असते. ही बिचारी आणि आम्ही कोण? भिकारी. तशीच अवस्था झाली आमची. पण नवऱ्याला कोण सांगणार? मला तर नको नको झाले. तोंड दाबून नुसता बुक्क्यांचा मार सहन करते मी, फक्त माझ्या लेकीसाठी. मला तिला शिक्षण देऊन मोठं करायचंय आणि दाखवून द्यायचं या सगळ्यांना की माझी लेक पण कुणापेक्षा कमी नाही म्हणून. बाबाजी तुम्हीच माझ्या लेकीचा आणि माझा सांभाळ करा आणि माझ्या त्या बावळट नवऱ्याला ना एवढीशी थोडीशी अक्कल द्या. बाई बाई बाई, मी परत काय बडबडत बसले. आता ती भवानी बोंब मारेल. चला कामाला लागायला हवं. आमच्या नशिबात काय रांधावाडा आणि उष्टी काढा.